पेशीचं जमलंय ना आपल्या डोळ्यात तर तू पागल आहे का ती माझी नाही तर कोणाशीच नाही नालाय तू अरे शीर सलामत तो पगडी पाच्या सालकाटा एका पोरीसाठी तू मरतो का भगरी तिच्या बाई 6 पोर मेरे तू 7वा नंबर आहे तुझा मरतो प्रेम कधी कोणाकडे मागू नका तुमचं हृदय इतकं मोठं बनवा जगाने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे पुढचं वाक्य आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याने कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादार नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं शबडेपुरीवरून तू टेन्शन घेतो का नावाला दरिद्री नाही का रे बा ती माझी नाही तर कोणाची तू तुझा नाही तर तू तिचं काय पाहत मरू नका टेन्शन घेऊ नका सोडून द्या घटना घडली ना सोडून द्या सकाळी पेपरला आलेली बातमी दुपारी नाही आहे का विस्मरण आहे आणि जगात विस्मरण किती मोठे सकाळची बातमी दुपारी नाही काल जाळपोळ झाली घरं झाली गावं झाली आज फक्त पट्टी येणार बातमी येणार अग्निशमन गेलं मंत्र्यांनी भेट दिली आश्वासनं दिली पैसे मिळणार सगळ्या बातम्या दुसऱ्या दिवशी आगही नाही निष्ठूही नाही होती कुठेही चालते काय आपल्या खिशात पैसा आहे कोण खातं पैशाला 300 फूट बोरा आठवतो तो किती नोट आहे बावळत नाही तर जवानी बिवानी कोण खातं तुमच्या जवानीला पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला 12वीला हे कोण खातं ते रागाच्या भरातले कृत्य कमी करा आणि खून बिन मर्डर भांडणं बिंडणं रस्ते ना अहो हरणं वाजवलं म्हणून काय झालं हरणं वाजवायसाठी मग काय आलाय तुझं शहाण्या बापाच्या आवडत येतं डाबरी यायचंच नाही ना खालून काय ना रस्ता तो बाप जर चिलर मत होतो तो भैरातून नाही बापाची आवडत ट्रकवाल्याला बोलला का म्हणून हरणं वाजवला हन्नच त्याला याने त्याची गाडी आहे तू हरणं वाजव नाही तर तू त्याच्या बोकांनी घेईन तुला काय करायचं तुला इलक बाप बापाची आवडत यायचं नाही डांबरी तो बाप चिलर मत होतं ना भंगार पाहिजे असं आणि कुठेही ताकदीचा वापर करायचा कुठेही ते चालतं का काय लई दिवस चालतं का आणि कधीतरी एकदा गाठ कोणची का होईना मागची पुढची नाही कधी असं कुठेही माझ्यातल्या वेळी करून चालतं का माग मोटरसायकलवर चालू आहे आपण कुत्र्याला थांबतो कंगडच वर राहिलं गेलं ना खोब्यातून ही बाजू कुत्रं राहिलं बाजूला हेच गेलं असं कुठं भंगार वागणं कुठं चालतं का मला जरी आपल्या अंगात ताकद असली पैसे असले ती कुठं चालतं का मला जेवानी बिवानी कोण खातं त्याला समुद्राचं पाणी आटायला लागलं किंवा का काय दरिद्री नाही 2-4 आवलादी मागच्या 15 वाड्यात दारू गेली भंगार बापाची पायदास पौर्णिमा होती आता कोजागिरीला दूध प्यावा हे नालाय का मूत पिली टाईट झाली भाद्रपती पोळ्यात जरले निघाले डांबरीला हायवेवरून उतरलं गाडीवरून एका लगवीर लागली त्यांनी चैन खोलली ना अशी लगवी सुरू केली आणि विहीर होती विहीर आणि पौर्णिमा होती तो मला चंद्र विहिरीत पडला म्हणला चंद्रच पडला म्हणला की आठला होत त्याचा जोडीदार म्हणला चंद्र काढल्याशिवाय मजा नाही हे याचं थोडं तोंड तिरप करते आला 1 मिनिटात हळूच वरच फिरव फक्त खायचं नको आला मग आयुष्य गेलं भोंग्यातून वाईट तो कधी आठला होता म्हणला चंद्र विहिरीत पडला म्हणला विहिरीत पडला चंद्र कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे आपल्या जगण्याला काय मजा आहे सायन्सवाला गेला बादलींद्वार खंड घेऊन आला बादली सोडली पाण्यानं भरली जड झाली यांनी वर वळली ती कुठली कपारी ताटकन द्वार खंड तुटलं उतानं पडलं मग एक पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला नाही तरी गेला जन्मवा
ती जिरती पण एक कार्ट गावातलं तकलीफ द्यायचं त्याला पाहिलं बँडवाल्याला घालायचं लग्न नाही लागत म्हणजे लवकर आता हे आले म्हणजे बाई 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 बँडवाल्याला ते सेलच चार्जिंग करून ठेवायचा मशीन आणि म्हणून त्याच्या बापानं ते डोक्यात कमी होतं म्हणून घातलं कोल्हापूरला वै पैलवान ती नुसतं खायचंच तिथं बरं अंडे खायचं म्हणजे ते फोडून नव्हतं खात अंडे डायरेक्ट भाला सगळं अंडे बसवायचे ते मोकार मांस खाल्लं तब्येत मोकार मांस आटलं ते आणि ते कुस्त्या खेळायचे थोडं अहंकार कुस्त्या खेळता 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 एक दिवस त्यानं अशी कुस्ती आणली गदाच घेतली महाराष्ट्र केसरी झालो लोक म्हणले कसं असो पण नाव झालं ते गावात आलं गावातले लोक म्हणले आलं बा दुखणं गावात पण गदा पाहिलं लोक म्हणले असं करा सत्कार खा काही झालं तर गावची इज्जत सत्कार बित्कार तुला नाश्ता बिष्टा झाला भाषणं बिष्ट झाली शेवटी त्याला 2 मिनिटं बोलावलं ते उठवायचं का आलं याडूच होतं ते माईकवर आले का नीट बोलते का तो आला म्हणला पहिला गावाची तर जिरावली गाव मला नाव ठेवत होतो म्हणजे मी गावाची आता एकच इच्छा आहे एकदा गुरु पाळायचा बस लोक म्हणजे का आला आणलं हे औषध ते सकाळीच गेलं गदा खाद्या घेऊन गुरु म्हणले कल्याण तर म्हणला कल्याण नाही भेवंडी नाही उद्या होणार आपली गुरुला तर घामच आला गुरु म्हणला मला उठता येईना तुला उठ काल होणार गुरु म्हणले मग ये बो आता काय पुढं काय बोला ये याच्या रात खोलीत मांड्या वाजवायचं प्रॅक्टिस करायचं 2 वेळा भांड्याची मांडणी पडली ते डोक्यात खोली बारीक उड्या मोकार एकदा तर हंडाच गुंतला डोक्यात मोकार उड्या हाणायचं आलं आणि सकाळी 400-500 लोक गदा खांद्यावर मोकळा झाला आणि इथं नाचलं पाहिजे आवला ती डांबरीवर नाचत बाई वाड्यावर यान राहतो भाड्याच्या घरात सुनो तुझं माझ्यावर भरोसा नाही का तुझ्या बापाचाच नाही तर सुनो तर कसा मला आमदार झाल्यासारखं वाटतंय चेनवर वड चेन नाही आमदार व्हायला निघले इथे नाचलं पाहिजे इथं नाचता नाचता गळाला देवाचा पिता नाचू कीर्तनाचे सगळं इथं नाचता नाचता गळाला ते बॉक्स बंद आहे महाराज कस काय आवाज येत नाही
खाली आवाज आडवत पाड आडवत पाड विठाला त्याचा असं असतं महाराज, मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही. तुम्हाला म्हणन कोण? तुम्हाला म्हणलं ती म्हणून तुला यायचंय का परत बीडला? अजून दोन नाव. ती खरेची मेली आई, ती खरं नाही त्याला ते भोंगच लागत. ओरिजिनल ते ओरिजिनल. चला राहून द्या तसं असेल तर. त्याला इतकं सोपं होतं, इथं फोनला एक भोंग बांधायचं, इकडं एका भोंग्यात कीर्तन झालं असतं. हे सगळं बंद. तुला खरं बोलायचे दिवस तू काल आला नाही भोंग्याला नाव ठेवतो, अजून 6 लाव. खरं नाही सांगायचं कोण. आपण जर पोराला म्हणून अभ्यास करते, आपल्याला म्हणते चालू आहे. आपण आपल्या पोराला जर म्हणा घरात अरे अभ्यास कर, ते म्हणते अभ्यास पुस्तक नाही उघड, काही नाही, चालू आहे अभ्यास. हा आता फक्त फटाफटा नाही बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून करायचं कीर्तन. अभंगाला सुरुवात झाली. चिंता बिंता काही करायची नाही. आज गायक वादक कोणी मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, जोगदन परिवार, उगले महाराज, गायक वादक गुंजन, स्टेरिओ मास्टर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वाद लॉनच्या जोगदन परिवाराच्या कार्यक्रमाला आयोजित ह्या लॉनची भरभराटी. आता आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर होणारच. आपलं कीर्तन वास्तू जयंतीला ठुलं तर वर्षात 2रा बंगला होतो. आणि लग्नाला जर ठुलं विनोदाचा भाग 16 आहेत. आणि कधी एकच वाक्य ध्यानात ठेवायचं. मला जोगदन परिवाराचं एकच वाक्य सांगायचं आहे, घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही. तुम्हाला आयुष्यात चांगलं व्हायचं असेल तर यातना सहनच करावं लागतील. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय, 2रा संपलाय, 3रा मुद्दा. आज कीर्तनाला सुरुवात. गायक वादक कोणी जनमंडपाली कीर्तनाला बसलेल्या सगळ्या महिला पुरुषांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला पाडव्याच्या बलिप्रतिपदेला सुरुवात. पाडवा काय आहे एका मिनिटात सांगतो, म्हणजे पुढे सरकायला पटापटा पटापटा तुम्हाला एका वर्षाचं पंचांग 5 मिनिटात सांगतो. 5 मिनिटात फक्त तुम्ही बोलत जायचं. आणि कीर्तनाला सुरुवात झाली. मोबाईलमध्ये डोके घालायचे नाही. ती काही दरिद्र्यांना सवय ते आम्ही वर जीव काढायचा. आणि पाया पडून सांगतो, मोबाईल ही गरज आहे, आवड नाही. तात्पुरता वापरायचा. मानसिक संतुलन डॅमेज झालंय महाराज. तुम्हाला एक वाक्य सांगून देतो. कॅन्सर आता राहिला नाही, पोलिओ राहिला नाही. कॅन्सर गेला, पोलिओ गेला, हे रोग जवळजवळ गेले. आता सध्या प्रत्येक माणसाला 3च रोग आहेत. ऐका कोणते? 1 शुगर, 2 BP आणि 3 अटॅक. आज जवळजवळ 90% लोक 22 वर्षाच्या मुलाला शुगर का वाढवा, 40 वर्षाच्या माणसाचा BP का वाढवा, 16 वर्षाच्या मुलाला अटॅक का यावा, याची कारण पाडव्याच्या दिवशी, पवित्र दिवशी सांगतो. हे दुर्गेचे कीर्तन आहे. आपलं कीर्तन दुसरा घेऊ का? हॅलो आता विठाला विठाल वस्तू डोळ्यानं पाहिली. तुम्ही काय काळजी करत नाही. कुठं राहतो आपण? रातभर वेळ भरपूर नाही जाऊ द्या जागेवर. वस्तू डोळ्यानं पाहिली. तयार झाला काम. लय बारीक बरं का आता. आणि हे सगळं आतलंय का बाहेरचं आहे? आतलं. काम तयार झाल्याबरोबर काम तृप्ती झाली नाही का क्रोध
आणि काम तृप्ती जर झाली तर लोभ. आता ऐका, बर्बादीला कारण यदा कदाचित लोभामुळे काही गोष्ट कमी घडेल, पण क्रोधामुळे बर्बादीच घडेल. लोभामुळे तुम्ही चोरी कराल, पण खुनच कराल ही क्रोधामुळे बरोबर. आता परत त्याला किचकट आहे. काम क्रोध तयार झाला, क्रोधामुळे लोभ तयार झाला. पण जर ती क्रिया सतत करावी अशी वाटली तर मोह तयार होतो, आणि जमलं नाही का मत्सर तयार होतो. पहा, एकाच किती गोष्टी होत्या. यानं गोष्ट पाहिली, काम तयार झाला, तृप्ती नाही झाली, क्रोध तयार झाला, तृप्ती झाली, लोभ तयार झाला, पुन्हा तृप्ती झाली, मोह तयार झाला, नाही जमलं मत्सर तयार झाला. मत्सर तयार झाला. एखाद्याने दिवाळीला गाडी घेतली, आपली परिस्थिती नाही, मग हसायला बिसाय काय झालं का? कंपनी खास. आणि कधीही ध्यानात ठेवायचं बसलेल्या माणसांना, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसाने स्वाभिमानच धरला. आपलं एक पोरग चांगलं वाजवतंय, स्वाभिमान आपला. आपला एक कीर्तनकार गाजतोय, स्वाभिमान. आपला एक माणूस गरिबीतून लॉन्च करू शकतो, बिल्डर करू शकतो, मुलं चांगल्या लावू शकतो, स्वाभिमान. आपला एक विनायक साहेब, मेटे साहेबांसारखा माणूस समाजासाठी सतत झटतो, एक. आणि पाया पडून सांगतो, कोणी कोणालाही नाव ठेवावं, पण आपण आपल्या माणसाला कधी नाव ठेवू नये. निगेटिव्ह विचार डोक्यातून काढू नका. आपला एखादा आपली लोकच दरिद्री, एखादा डॉक्टर आपला गाजला, माणसं म्हणतात तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, हा म्हणायला पैसे लागत का? आपली काय म्हणतो म्हणजे तो ना, त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. असं नाही करायला. कधी रस्त्यानं चालणाऱ्या मुलाला हिरा सापडला, त्या पोरानं तो ओळखला, हिरा आहे ओळखलं त्यात. आणि ते पोरग पळत गेलं ना, आईला नाही मला हिरा सापडला का? आई पोराला कळलाय तो हिरा आहे, मग आईला कळलं नसेल का? आईलाही कळलं हिरा आहे, पण आईला वाटलं याला जर सांगितलं हा हिरा आहे आणि त्यानं जर तो इकला तर ह्या पोराकडे लई पैसे येतील, लई पैसे येतील. खरं सांगतो तुम्हाला, लक्ष्मी आल्यावर नक्ताची नाती सुद्धा बदलतात. मित्र बदलतील येतेच काय नव्हतं. 15 वर्षापूर्वी नेत्यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता ह्या 10-5 वर्षात हिंडणारे कार्यकर्ते, जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीचे कार्यकर्ते सेवा म्हणून निघायचे, काम झालंच पाहिजे असं नाही. आता जर मेटे साहेबांना एखाद्याला 10 वाजता रात्री फोन केला, मेटे साहेबांना एखाद्याने, हो माझ्या घराला आग लागली, मेटे साहेब जर म्हणले पाऊस सकाळी, 10 वर्ष तुझ्या मागे हिंडलो, तुम्हाला हे शिकतो दुसऱ्या पक्ष. आता कार्यकर्ते निष्ठावंत नाही, निष्ठीचे कार्यकर्ते. आता अवघड आहे मला. आता तर म्हणा तो म्हणा माझे दिवस माझा मुलगा ऍडमिट केलंय साहेब, पैशाची गरज. आता ते बिचारे 11 वाजता 10 वाजता कुठून द्याला, सकाळी पाहू. पोरग माझा आजारी, 6 महिने प्रचार केला, हे फळ संपला तुमचा पक्ष. दुसऱ्या जुन्या लोकांचं तसं नव्हतं. काम करा नका करू, मोठ्याच्या शब्दाला आदर होता, आदर होता. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली, पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देतो. आता एवढे अवलादी आहेत, आमच्या पुढे येते. रात्री नदीला होतो, आता वडी आणतात. मर्यादा नाही, काय नाही. वायर जोडून द्यायला जरी आलं तर थुकत आता इथपर्यंत. मर्यादा नाही. आपण कुणा पुढं बोलतो काय नाही. आणि हे लई दिवस चालत, थोडीशी मर्यादा पाळली पाहिजे. चला पुढं, अजून लईकीच कटे बरं का. त्या बाईनं सांगितलं तो हिराच नाही, ते भेगोन. आई म्हणते म्हणलं होतं का, बाईनं ते पोरानं दिलं, फेकून दिलं त्या बाईनं. त्या बाईनं संध्याकाळी ते पोरग झोपले होतं, हिरा सापडवला भीतीजवळ, आणि तो सोनाराकडे नेला.
आणि सोनाराला सांगितलं याची किंमत बोल. सोनाराची अक्कलच बंद आहे. सोनार म्हणला फळकाट सगळं तरी दुकान इकलं, याचे पैसे एवढे येणार नाही. तो म्हणला हा हिराच नाही. दिला काचत टाकून, तिला टाकून. त्या सोनारानं सगळे निघून गेल्यावर तो हिरा रत्न पारख्याकडे नेला. रत्न पारख्यानं सांगितलं हिऱ्याची किंमत बोल. रत्न पारखी हुशार होता, त्यानं ओळखलं सगळं इकलं तर याचे पैसे येणार नाही. तो म्हणला हिरा नाही, हा फेकून देईल. तो हिरा खाली पडला, तो फुटला, पण तो हिरा रडायला लागला. तो हिरा रडायला लागला आणि रडायला लागलेल्या हिऱ्याला तो दुकानदार रत्न पारखी विचारतो, का रे त्या बाईला फेकला तू रडला नाही, सोनाराला फेकला तू रडला नाही, आणि मी फेकल्यावर तू रडतो. तो हिरा म्हणला अरे त्या बाईला फेकलं तर तिचं ते अज्ञान होतं, सोनाराला फेकलं तर त्याला मोह झाला होता. पण तू माझ्यातला तज्ञ आहे, कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्याला फेकू नये. कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्याला फेकू नये. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात असेल टॉप. महाराज आम्ही जर कधी मुंबईला इकडे तिकडे बाहेर कीर्तनाला गेलो, नागपूरपर्यंत, आपल्याकडचे पोरं राहतात शिकायला, बीड परभणी, आपल्याकडचे पोरं ते दिवसभर त्या मित्रांना सांगत असतात आमच्याकडचा महाराज येणार आहे आज. महाराज जाऊ दे, आपली त्याची ओळख आहे का नाही, ते आज इंद्रिकरी ना आमच्याकडे बीडला सतत येत असतात, तेच येणार आहे आज. तो त्याच्या मित्रांना संध्याकाळी घेऊन सगळ्यांना कीर्तनाला घेऊन येत असतो आणि त्याची एकच इच्छा असते फक्त कीर्तन संपल्यावर तो आम्हाला सांगणार महाराज मी बीडचा आहे. आपण म्हणणार राम राम. त्याला एवढा स्वाभिमान वाटतो तो जाऊ दे. चार मित्रांमध्ये इंद्रिकरनं हातात हात घेतला, चीज झालं. महाराज याच्यात प्रतिष्ठा नाही आहे, याच्यात त्याला मान आहे असं नाही, त्याला आपल्या माणसाबद्दल आदर आहे. आणि आज आपल्या लोकांमधला आदरच संपला, आदर संपला. आपले कितीतरी 70% पोरं पुण्याला सिंहगडला इकडं तिकडं कॉलेजला असतात. महाराज कुठेही कीर्तन असलं ना, मी जाऊ दे म्हणते पोरं कशी असू महाराज, पण 2 तास आपल्याकडचा माणूस म्हणून खुशाली येऊन बसतात कीर्तनात. 2 तास कीर्तनात बसलो, एखादा वाक्याचा झटका माणसाच्या बसत होतो, चांगलाच बसतो काय माणूस झोपताना विचारच करतो. कोणी माणूस असलं महाराज, असं कसं किती नास्तिक माणूस जरी असला त्याच्यात थोडाफार परिणाम होतो. आणि कळत न कळत आमच्या कीर्तनाचा जवळजवळ 7% परिणाम झालायच. आता बाकीच्याला काय इच्छाला पिलू म्हणून काय फायदा, म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोय, दगड उचकला का बोय, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका महाराज. थोडंसं कानाला वाईट वाटेल, पण जे सत्य आहे ते सत्यच. ते कालही सत्य, आजही सत्य. अटॅक, शुगर, डायबिटीस वाढण्याची कारण एक, सात्विक आहारच राहिला नाही. टोटल मसाल्याचे पदार्थ आहेत. आणि तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा तुम्हाला संध्याकाळी जळजळच होणार. ते मसाले जितके पॉवरफुल आहे कामच लाग. बरं ते आचारी सोडून कोणाला मिळते नाही, ते नावं त्यांनाच येतात फक्त. पहिलं कारण मान्य आहे का, हा म्हणा नाही तर दोन नीट आहे का, बीपी वाढण्याचं कारण माणसांना मानसिक संतुलन डॅमेज झालं. प्रत्येक माणूस ग्रासला उपाधीला ग्रासला. आपण म्हणतो तरुण पोरांना अटॅक काय येतो, पोरांची अशी परिस्थिती झाली, पैसे घालून ठेवले, शिक्षण घेऊन ठेवलंय, डिग्री असल्यामुळे हलकं काम करता येत नाही आणि डिग्रीच्या मापात नोकरी नाही. पोरांचा असा प्रॉब्लेम झाला. एकदा पण 7 लाख 10 लाख रुपये घातले, आयुष्य गेलंय. इंटरव्ह्यूच्या सिलेक्शन मध्ये आपण बसत नाही, मार्कानं बसलं तर पैशात बसत नाही, पैशात बसलं तर मार्कात बसत नाही. पोरांचं हॅमरिंग झालं. परिणाम, मुलं किती वाईट असली तरी ते त्याचा विचार करतातच. याच्यावर तुमचं मत काय? पहिलं कारण हे अटॅकची कारण. दुसरं कारण आहे का आता, एक पाया पडू सांगतो आजच्या पाडव्याच्या दिवशी तुमच्या माझ्या मनामध्ये पोरांनो कधी दुःख असेल एखादं, ते दुःख मुद्रासोड बोलत जा आणि ते हलकं करा. ते आतमध्ये ठेवू नका, बोलत जा.
माझं माझ्या भावाचं जमत नाही, माझं माझ्या बायकोचं जमत नाही, तुमचं तुमच्या मित्राचं जमत नाही. ही गोष्ट कोणातरी कशी बोला आणि ते दुःख हलकं करून टाका. आतल्या आत ठेवू नका, आतल्या ठेवणं बोलून टाका. आणि आज बोलायचं बंदच झालं हो, लोकच बोलते नाही. माझा मी भोगील मला. आणि दुसरं कारण, मागच्या घडलेल्या घटनेचा विचारच करू नका, सोडून द्या. प्रियशीचं जमलं ना आपल्या डोळ्यात येतं. तू पागल आहे का? ती माझी नाही तर कोणाशीच नाही. नालायक तू. अरे शीर सलामत तो पगडी पाच्या सालकाटा. एका पोरीसाठी तू मरतो का भगरी? तिच्या बाई 6 पोर मेरे, तू 7वा नंबर आहे. तुझा मरतो का? प्रेम कधी कोणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा, जगाने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याने कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. शेमडेपुरीवरून तू टेन्शन घेतो का नाला दरिद्री नाही तर का रे बा, ती माझी नाही तर कोणाची. तू तुझा नाही तर तू तिचं काय पाहत. मरू नका, टेन्शन घेऊ नका, सोडून द्या. घटना घडली ना, सोडून द्या. सकाळी पेपरला आलेली बातमी दुपारी नाही आहे का? विस्मरण आहे. आणि जगात विस्मरण किती मोठं आहे. सकाळची बातमी दुपारी नाही. काल जाळपोळ झाली, घरं जळाली, गावं जळाली. आज फक्त पट्टी येणार, बातमी येणार, अग्निशमन आलं, गेलं, मंत्र्यांनी भेट दिली, आश्वासनं दिली, पैसे मिळणार. संपल्या बातम्या. दुसऱ्या दिवशी आगही नाही, निस्तूही नाही, राखही नाही. एक. आणि आता माणसं बोलत नाही का? ह्या मोबाईलमुळे बोलणंच बंद झालं. बोलायचं माणसं बदल. कानात वायरी पागल आहे. मोटरसायकलवर चालला, एक वायर याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, एकच गाणं. कुत्रा आडू आलं, मुंडक्यात वायर म्हटली, मेल. एसटीतून उतरला, तेच एसटीत चालला. मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलचा बोलतच नाही माणसं. आणि तिसरं कारण, मोबाईल वापरणारी जी मंडळी आहे ही पडल्या पडल्या झोपत नाही. याला झोपा नाही. त्यांचं मानसिक संतुलन डॅमेज होण्याचं कारण आहे हे. दरिद्री काय करतात, झोपेल ना उशी डोक्याखाली घेतली आणि ती बटणं चालत बा. 2 तास 1.5 तास ते मेसेज वाच, ते चित्र पाय कसे ना कसे. आणि ते कसे ना कसे चित्र पाहता पाहताच हे डोळे झाकीत. ते चित्र आत बसत. विनोद नाही, ती गोष्ट मनाला भावते. आणि मनाला ती गोष्ट भावली का ते तसंच झोपत. परिणाम डचकून उठत. चित्र कुठे? चित्र नाही, त्याने गोदडी झाडली. आणि ती अपूर्ण झोप, अपूर्ण हसणं हे. आणि दुसरी गोष्ट, लोक बोलत तर नाही आणि हसतही नाही. हसत जा. माझं कीर्तन ऐकल्यावर 6 महिने सर्टिफिकेट देणार आपण. त्याला अटॅक बिटॅक येणार नाही. मला येईल पण त्याला नाही. मोकळा होतो तो घरी गेल्यावर, एकटा हसतो एकटा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या मादाची असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात. जी हळूच बोलतात लपडच. असंच जा. काय व्हायचं ते होईल. आणि राहायचं तरी किती दिवस. आणि सांगा ही कारण अटॅकची आहेत किंवा नाही. झोप नाही, मानसिक तणाव. चला पिलू झालं तर ठणका. ते काय दूध देते का राखण करते. ज्याच्याजवळ गेलं त्याला ठणका. कोंबडीला पिलू झालं तर जावायला काम येईल. शिळीला बकरू झालं तर मसवाला काम येईल. चला पिलं होऊन काय फायदा. तसंच आपलं ते आपलंच. चला थोडं पुढं अजून लय राहिले बरं का. हे काम तयार झाला, क्रोध तयार झाला, मत्सर तयार झाला, अहंकार तयार झाला. आता शेवट आलो. अहंकार तयार झाला का माणसाचा नाश झालाच. आणि अहंकार हाच बळी पाताळात घाला, पाडवा होईल. पाडवा होईल. पाडवा पाडवा. पण कोण पाताळात घाला? अहंकार. आणि आज आपल्याला सगळ्यांना काय झालंय? अहंकार. गायनाला गायनाचा अहंकार, वाजवण्याला वाजवण्याचा अहंकार, काहींना इस्टेटीचा अहंकार, काहींना आपली बायको देखणी याचाच अहंकार.
तो म्हणतो आपली बाबाची आई येडा आहे का काय. म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती का होत. बायको सावळी पाहिजे. कापूस याचा झालं तीन तुरीच्या शेंगा तोडाया चालते. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले वळवंटापासून महाद्वार आहे. बाह्य रंगाच्या नाद नाही लागायचं महाराज, आंतररंगाच्या नाद लागायचं. ऐका आता, बळी नावाचा अहंकार पातळा गेला तर आशीर्वाद सारखं लॉन्स उभं राहत. बळी घालवा, बळी घालवा. तो बळी पातळात गेलाय आज, म्हणून बली अहंकार कसा तयार झाला. ऐका, हे धनुष्य जो उचलेल त्याला घालेल. वाक्य कोणाचं आहे? जनकाचं. जनक राजा म्हणतात हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. सीता मुलगी कोणची? जनकाची. लग्न जमायला कोण निघलाय? बाप. याचं कारण माहिती का? पूर्वी मुलीचे लग्न बाप जमवायचे. आता बापाला व्हॉट्सअपला आल्यावर माहित झालं आमची आहे का. आणि मग तू काय कुंभमेळ्याला घालता घेत गेला. परत नाही का, जनकाने असं स्वयंवर मांडलं, जो धनुष्य उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. याचा अर्थ मी कोणालाही मुलगी देणार नाही, घमेंड असणाऱ्यालाच देणार. हुशार बाप होता ना. कोणी यायचं धनुष्य उचलायचं, घमेंड. आणि इथून पुढे हेच होणार आहे, ज्याच्यात घमेंड त्यानंच जगायचं. 90% मार्क आहे, डॉक्टर होय. 42 कंपाऊंडर होय. डोक्याला ताण करू नको. 45 हो काय तूच डॉक्टर होतो, माळवी गाला झाडायला आहे का भाषा नाही. सगळे लोक सीता पाहायला आलते का धनुष्य? सावधरा. सगळे लोक पाहायला आलते सीता, पण उचललं धनुष्य तर निम्म्याने धनुष्य पाहिलं. सीता नको म्हणजे का आपणच जगणार नाही तर सीता नेऊन काय करतात. हे धनुष्य आपल्याच्यानं उचलायचं ना, म्हणजे घरची रांडकी वाणी जाऊ द्या, त्यापेक्षा चला घरी. निम्म्याने धनुष्य पाहिलं म्हणले सीता नको. त्याला विचारलं का चाललंय? पाहायला आलतो म्हणले धनुष्य. सीता नको आम्हाला, तुम्हाला द्यायची द्यायची त्याला द्या. आम्हाला नको. निम्मी मंडळी निघून गेली. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये 10% नाही, 5% नाही, ज्याच्यात घमेंड त्यानं दुकान टाकायचं. नाही तुमचं तुम्ही पहा. सगळे गेले, निघून गेले. म्हणलं सीता नको. या गाड्याला आमंत्रणच नव्हतं. रावणाला नंगाट गडी आलाच बा. का आला ऐका. रावण हा अहंकार आहे, बोलवायची गरज नाही, येणारच. आला अहंकार. ऐका, रावण आल्याबरोबर जनकाला म्हणतो का रे, जनकाला म्हणतो का रे, एवढ्या मोठ्या धनुष्य उचलायला तुम्हाला का बोलवलं नाही? का हा शब्द तुझा परत कसा आहे? आणि आज 99% लोकांना बाधक कोण आहे? आपण बांधला बांगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता लोक विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेले का? कोण बोलतोय? अहंकार. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, महिला मंडळ, तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात नाही. घर त्यांचं आहे, बंगला त्यांचा आहे, फ्लॅट त्यांचा आहे, तो जो खिलारी मी सांभाळते तोही त्यांचाच आहे. तो खिलारी फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, तो मी सोडून कोणाला आकळत नाही. कारण त्याला मॅच व्यसन घालेले, दुसऱ्यानं घातले नाही. त्यामुळे तो खिलारी माझ्या शब्दाच्या पुढं नाही. सर्व्हिसवाल्यांना कधी कोणी लोकांनी विचारलं का आई वडील तुमच्यात आहेत का,
तर त्यांना असं सांगा मी त्यांच्यात आहे, मी पगार कमवतोय, थोडा त्यांना देतोय, पाया पडून सांगतो पाडव्याला, गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका आणि आईबापापेक्षा मोठं होऊ नका. गुरुपेक्षा थोडं वाजवता यायला लागलं होतं, आमच्या गुरुलाच बोली येत नव्हती. गुरु काय पत्रे वाजवत होता, गुरुपेक्षा मोठं